एक स्टेट गेस्ट असताना Z+ सेक्युरिटी जाका असता ताज्या विरुद्ध प्रोटेस्ट करता आणि तांकां ती जागा दिता पुलीस, गोवा पुलीस. हातूंत भितर खंय ना खंय तरी एक कॉन्स्पिरसी आमकां दिसता. गोवा पुलीस हातूंत शामील आशिल्ले काय ना हे आज गोवा पुलिसांनी स्पश्ट करपाक जाय. आणि बाब अर्चित नायक युवा अध्यक्ष जे आसा तांणी एज आय स्पीक टू यू ही हॅज फायल्ड अ फॉर्मल कंप्लेंट विथ SP साउथ about the incident. We call it nothing short of rioting with criminal conspiracy, interfering with public servants who are present there, interfering with Z+ security cordon, with Goa police, abusing, unlawful restraint. सगळे जे सेक्शन आसा जी BNS कायदा अंदर येता ताच्या अंदर हो क्रायम जाता आणि हाजेर कॉग्निजेबल ऑफेन्स आशिल्ल्या कारणान इमिजिएटली ऑफेन्स रजिस्टर जावपाक जाय आशिल्लें तें अजून पर्यंत जाल्लें दिसना. जेन्ना भुरगे प्रोटेस्ट करताले आझाद मैदानाचेर तांचें परमिशन ना म्हणून 1000 अननोन भुरग्यांचेर कॉग्निजेबल ऑफेन्स लावपी गोवा पुलीस भारतीय जनता पार्टीचे हे गुंडा भुरग्यांक जेन्ना थंय ते प्रोटेस्ट करता तेन्ना तांचेर FIR रजिस्टर कित्याक जायना? भारतीय न्याय संहिता काय भाजप न्याय संहिता अशी वेगळी आसा की असो प्रश्न म्हाका दिसता आमकां प्रत्येक भारतीयाक पडपाक जाय. आज हे युवा जे अभद्र म्हणजे बुरशी लँग्वेज वापरून ज्या तरेचे प्रोटेस्ट तांणी त्या दिसा थंय केलो आणि ज्या तरेन तांणी त्या एंटायर कॉन्वॉयाचेर भितर आयले त्या वेळार ते बाकीचे लोकूय आशिल्ले, फॅमिलीज भायर सरताल्यो, एअरपोर्टांतल्यान ते भायर सरताले त्या लोकांचेरय तांणी म्हणजे त्या तांच्या समोरूय तांणी केले. आनी ज्या वेळार गाडयो हाडयल्यो त्या वेळार आमी पळयलें की तांच्या गाडयेचेर घालो केलो तांणी तांचेर ते BJPचे स्टीक आशिल्ले फ्लॅग तांणी शेवटून मारले. त्या ऑफिसर्स जे प्रोटोकॉलाचे आशिल्ले जे Z+ सेक्युरिटीचे जे ऑफिशियल्स आशिल्ले जे गव्हर्मेंट सर्वंट्स आसा तांचेरय तांणी ते स्टीक सोडून मारल्यो, बुके सोडून मारल्यो, बुरश्यो गाळी मारल्यो, आंगार धांवून गेले. दीज आर ऑल क्रिमिनल ऑफेन्सीस. येट नो ऑफेन्स स्टँड्स रजिस्टर्ड. प्रोटेस्ट करचे प्रत्येकान करचे, प्रत्येकाक तो अधिकार दिल्लो आसा, संविधानान दिल्लो आसा, भारतीय जनता पार्टीच्या युवांकूय दिल्लो आसा. पण जेन्ना आमी प्रोटेस्टाचेर उलयता आज जर तुमी पळयला आसत जाल्यार 8.3% गोंयची अनएम्प्लॉयमेंट रेट आसा एज पर PLFS सर्वे म्हणजे जे हाका आमी म्हणटा आमी पिरियॉडीक लेबर फोर्स सर्वे जी नॅशनल आमी करना सेंट्रल गव्हर्मेंटूच करता. 8.3%, 3 टायम्स हायर दॅन नॅशनल एवरेज म्हणजे 3.1% नॅशनल एवरेज आसा आणि 8.3% गोंयची आसा. हायेस्ट अनएम्प्लॉयमेंट रेट इन इंडिया अँड दीस इज अकॉर्डिंग टू मी अ कन्झर्वेटीव फिगर. कारण आज घराघरान एक अनएम्प्लॉयड यूथ दिसता. आज गोंयभर करप्शन जाता, सर्वंट कारापूर प्रोटेस्ट जाता, अशे वेगवेगळ्या तरेन प्रोटेस्ट जाता. पूण खंयच हो युवा भारतीय जनता युवा मोर्चाचे भुरगे दिसता आवाज करता आसतना अशें आमकां दिसना. कारण एक वेगळीच लायन धरल्या गुंडागिरीची. सो चीफ मिनिस्टरान ज्या दिसा सांगलें की कायदो हातांत घेतल्या प्रत्येकाचेर आमी FIR करतले, पुलिसांचेर हात घालपी लोकांचेर आमी FIR करतले. कायदो वेगळो, भारतीय जनता पार्टीच्या युवांक कायदो वेगळो, ताणें तुज्या गोवा पुलिसाच्या लोकांचेर पयर हात घालो. ताणें सेंट्रल फोर्स जे आशिल्ले थंय वर पार्ट ऑफ द Z+ सेक्युरिटी टीम तांच्या आंगार हात घालो. तांचेर जायना FIR कित्याक जायना?